आपण एक कल्पना करूया. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, घराचं छप्पर जागोजागी गळतोय आणि घरात खायला अन्नाचा फक्त एकच तुकडा उरलाय. बापरे, ही खूपच भीषण परिस्थिती आहे. हो ना. आणि समोर तुमची आई आहे, जिने दिवसभर लोकांची धुणी भांडी केली आहेत. ती स्वतः उपाशी आहे, पण तो उरलेला एकमेव अन्नाचा तुकडा ती तुमच्या हातावर ठेवते. आणि तुम्ही, म्हणजे ज्यांच्या पोटात कडाक्याच्या भुकेचा आगडोंब उसळला आहे, तो तुकडा खाण्यास स्पष्ट नकार देता आणि आईलाच तो खायला सांगता. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. अगदी. आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण मंकथा स्टोरीजमधील राहुलची कहाणी या स्रोतावर बोलणार आहोत. आणि कसं आहे, ही केवळ एका गरीब मुलाची करोडपती होण्याची ती रटाळ सक्सेस स्टोरी असते ना, तशी नाहीये. नाही, अजिबात नाही. जेव्हा माणसाकडे गमावण्यासाठी काहीच नसतं, जेव्हा तो अक्षरशः शून्याच्याही खाली असतो, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी नक्की कोणती मानसिकता काम करत असते, हे आज आपल्याला उलगडून पाहायचंय. एक्झॅक्टली. आणि हीच या संपूर्ण प्रवासातील सर्वात वेधक गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण अनेकदा गरिबीला केवळ पैशांची कमतरता या चष्म्यातून बघतो, पण हा मानवी संघर्षाचा आणि मनाच्या चिवटपणाचा एक असा अभ्यास आहे जो आपल्याला दाखवून देतो की परिस्थिती कितीही भयानक असली तरी माणसाची वैचारिक जडणघडण त्याला कुठून कुठे नेऊ शकते. खरंय. राहुलच्या कथेच्या अगदी मुळाशी आपण गेलो ना, तर आपल्याला समजेल की भौतिक दारिद्र्य माणसाला तोपर्यंत थांबवू शकत नाही जोपर्यंत त्याची जगण्याची आणि लढण्याची इच्छा शाबूत असते. हा प्रवास केवळ संपत्ती कमवण्याचा नाहीये. हो, तो स्वतःच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्याचा प्रवास आहे. बरोबर. म्हणजे अगदी सुरुवातीच्या परिस्थितीकडे पाहिलं ना, तर राहुलचं बालपण हे एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटतं मला. त्याचं घर म्हणजे एक छोटंसं झोपडं. पावसाळ्यात ते इतकं गळायचं की घरात कोरडी जागा शोधणं कठीण. आणि उन्हाळ्यात त्या पत्र्याच्या छपरामुळे आत बसणं अक्षरशः असह्य व्हायचं. आणि त्यात आई वडिलांचे कष्ट. हो ना. वडील रोजंदारीवर जाणारे मजूर आणि आई घरकाम करणारी. बऱ्याचदा घरात अन्नाचा एक कणही नसायचा. मगाशी आपण ज्या प्रसंगाचा उल्लेख केला, आईने दिलेली भाकरी राहुलने नाकारणे, हा प्रसंग मला सतत विचार करायला लावतो. तो खूप खूप डीप प्रसंग आहे. हो. या संपूर्ण परिस्थितीकडे बघताना मला एका कठीण व्हिडिओ गेमची आठवण येते. म्हणजे हे अगदी असं आहे की एखाद्या माणसाचा जन्म थेट एक्स्ट्रीम हार्ड मोडवर होतोय. क्या बात आहे, एक्स्ट्रीम हार्ड मोड. बरोबर. तुमच्याकडे कोणती साधनं नाहीत, कोणती मदत नाही आणि तुमची सगळी ऊर्जा, तुमचा सगळा वेळ फक्त आणि फक्त आजचा दिवस जिवंत राहून काढण्यातच संपून जातोय. पुढच्या लेवलचा विचार तर सोडाच, फक्त गेम ओव्हर होऊ नये म्हणून चाललेली ही धडपड आहे. हा जो एक्स्ट्रीम हार्ड मोडचा विचार तुम्ही मांडलात ना, तो इथे खूप चपखल लागू होतो. कारण मानसशास्त्र आणि गरिबीचा अभ्यास आपल्याला सांगतो की जेव्हा माणूस अशा टोकाच्या गरिबीत असतो तेव्हा त्याचा मेंदू कायम सर्व्हायव्हल मोडमध्ये असतो. म्हणजे फक्त तघर धरून राहण्याच्या मानसिकतेत. एक्झॅक्टली. अशा वेळी माणसाची दीर्घकालीन विचार करण्याची क्षमता काम करणं थांबवते. उद्या काय करायचं यापेक्षा आज रात्री पोटात काय जाणार हाच एकमेव प्रश्न मेंदूला व्यापून टाकतो. बरोबर. पण तुम्ही जो तो भाकरी नाकारण्याचा प्रसंग सांगितलात ना, हो, तो नकार, तो या सर्व्हायव्हल मोडमधला एक अत्यंत दुर्मिळ आणि महत्वाचा अपवाद आहे. साध्या जैविक नियमानुसार बघायला गेलं तर भुकेल्या माणसाने समोरचं अन्न ओरबाडून खाणं अपेक्षित असतं. साहजिक आहे. पण राहुलचा तो नकार ही गरिबीची खूण नाही, तर ती एकमेकांबद्दलची अथांग काळजी आहे. जेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबातील सदस्य एकमेकांसाठी स्वतःच्या भुकेचा त्याग करतात, बापरे, हो, तेव्हा त्यातून एक भावनिक आणि मानसिक पोलाद तयार होतं. हाच तो त्याग आहे जो राहुलच्या भावनिक कणखरतेचा पाया बनतो. त्याच्यातली ती अफाट जिद्द कुठल्या पुस्तकातून नाही, तर याच भुकेतून आणि आईच्या त्यागातून जन्माला आलेली आहे. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे ती भूक आणि तो संघर्ष त्याला आतून कमकुवत करण्याऐवजी एका वेगळ्याच पातळीवर अधिक मजबूत करत होता. अगदी. पण नुसतं जिवंत राहून किंवा एकमेकांची काळजी घेऊन ही गरिबीची साखळी तुटणार नव्हती, हे राहुलला कुठेतरी जाणवू लागलं होतं. या सर्व्हायव्हल लूपमधून बाहेर पडण्यासाठी त्याने शिक्षण हे एकमेव शस्त्र निवडलं. पण इथेही वास्तवाचे चटके काही कमी नव्हते. अजिबात नाही. शाळेत जाणंही सोपं नव्हतं. हो ना. शाळेत जाण्याची प्रचंड इच्छा असूनही तिथलं वातावरण त्याच्यासाठी अत्यंत जाचक होतं. त्याचे फाटके कपडे आणि जुनी वापरलेली पुस्तकं बघून त्याचे मित्र सतत त्याची चेष्टा करायचे, अपमान करायचे.
ते खूप फ्रस्ट्रेटिंग असते एखाद्या लहान मुलासाठी. हो, रोज शाळेत जाणं म्हणजे एक प्रकारची मानसिक छळवणूक सहन करण्यासारखंच होतं. हं. पण याच भीषण अंधारात एक आशेचा किरण दिसतो. हं. त्याचे एक शिक्षक त्याला म्हणतात की जर तू मेहनत केलीस तर तू खूप मोठं होऊ शकतोस. आणि आश्चर्य म्हणजे हा एक प्रसंग त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरतो. होय. मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची तुमच्याकडून. रोज स्वतःच्या अस्तित्वाची चेष्टा होत असताना एखाद्या शिक्षकाच्या त्या एका वाक्यात नक्की अशी कोणती जादू असते जी एका मुलाचं पूर्ण आयुष्य बदलून टाकते? म्हणजे हे ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात हे कसं काम करतं? कसं आहे, यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय प्रक्रिया दडलेली आहे. जेव्हा एखादं लहान मूल सतत गरिबीच्या, नकाराच्या आणि अपमानाच्या सावटाखाली वाढत असताना, तेव्हा ते स्वतःला समाजाच्या नजरेतून बघायला लागतं. जग त्याला रोज त्याच्या फाटक्या कपड्यांमधून सांगत असतं की तुझी काहीच किंमत नाही. बापरे. आणि हळूहळू ते मूल स्वतःबद्दलची तीच नकारात्मक प्रतिमा खरी मानायला लागतं. अशावेळी जेव्हा एखादी बाह्य व्यक्ती, विशेषतः शिक्षकासारखी आदरणीय आणि अधिकाराची व्यक्ती, त्या मुलावर विश्वास दाखवते, तेव्हा तो केवळ सल्ला नसतो का? नाही, तो केवळ एक चांगला सल्ला नसतो. ती त्याच्या अस्तित्वाला मिळालेली पहिली व्हॅलिडेशन असते. जगाच्या या नकारात्मक कोलाहलात तो एक सकारात्मक आवाज त्या मुलाच्या मेंदूत एक नवा विचार पेरतो. म्हणजे तो स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. एक्झॅक्टली. शिक्षकाने दाखवलेला तो विश्वास राहुलला त्याच्या आजूबाजूच्या विदारक वास्तवाच्या पलीकडे पाहण्याची नवी दृष्टी देतो. तो एक शब्द त्याच्या मनातील न्यूनगंड एका क्षणात पुसून टाकतो आणि त्याला हे पटवून देतो की त्याची ओळख त्याचे फाटके कपडे नसून त्याच्या आत दडलेली क्षमता आहे. क्या बात है. म्हणजे तो केवळ एक शब्द नव्हता, तर खोल समुद्रात बुडणाऱ्या माणसाला मिळालेला तो एक मजबूत लाकडी ओंडका होता. एकदम योग्य उपमा. आणि विशेष म्हणजे राहुलने तो ओंडका केवळ धरून ठेवला नाही, तर त्यातून स्वतःची एक मजबूत होडी तयार केली. खरंय. कारण शिक्षकांनी दाखवलेला हा विश्वास सत्यात उतरवण्यासाठी राहुलने केवळ विचार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्षात अफाट मेहनत सुरू केली. इथून पुढे स्रोतांमध्ये राहुलच्या वेळेच्या व्यवस्थापनाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंटचं जे वर्णन येतं ते भारावून टाकणार आहे. तो एक वेगळाच टप्पा आहे त्याच्या आयुष्यातला. हो ना. तो सकाळी लवकर उठून चहाच्या टपरीवर काम करायचा, त्यानंतर घरोघरी जाऊन वर्तमानपत्रे वाटायचा आणि रात्री घरी लाईट नसताना रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. आजकाल आपण पाहतो की लोकांना काम करण्यासाठी उत्तम खुर्ची, एसी, शांत वातावरण लागतं. हो ना, जरा काही कमी जास्त झालं की आपण तक्रार करतो. एक्झॅक्टली. पण लोक जिथे हार म्हणून थांबतात तिथून राहुलच्या दिवसाची सुरुवात होत होती. ह्या न थांबणाऱ्या दिनक्रमाकडे पाहताना मला राहुलची तुलना एका अशा इंजिनची करावीशी वाटते जे कोणत्याही महागड्या इंधनावर चालत नाही. ते इंजिन केवळ आणि केवळ इच्छाशक्तीच्या म्हणजे विलपॉवरच्या जोरावर अखंड धावत असतं. या इंजिनला ना आरामाची गरज आहे ना कोणत्याही सुखसुविधेची. आणि हे विल पॉवरचे इंजिन इतक्या अखंडपणे का धावतं याचं कारण त्याच्या दिनचर्येत दडलेलं आहे. त्याने स्वतःच्या मर्यादांपुढे हार मानण्याऐवजी परिस्थितीचं अत्यंत हुशारीने विभाजन केलं होतं. विभाजन म्हणजे कसं? म्हणजे बघा, त्याचं दिवसाचं काम चहाच्या टपरीवर जाणं, वर्तमानपत्रे वाटणं हे केवळ आणि केवळ त्याच्या पोटाची भूक भागवण्यासाठी होतं, कुटुंबाला जिवंत ठेवण्यासाठी होतं. पण रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून केलेला अभ्यास हा त्याच्या स्वप्नांची भूक भागवण्यासाठी होता. शरीराला जगवण्यासाठी मजुरी आणि आत्म्याला जगवण्यासाठी शिक्षण, असा हा विलक्षण आणि कठीण समतोल त्याने साधला होता. बापरे. शरीराला जगवण्यासाठी मजुरी आणि आत्म्याला जगवण्यासाठी शिक्षण. होय. जेव्हा तुमची स्वप्ने तुमच्या आजूबाजूच्या भयंकर वास्तवापेक्षा मोठी असतात ना, तेव्हा शरीर थकत नाही. आजकाल आपण वेळ नाही किंवा थकवा आलाय अशा तक्रारी करतो, कारण आपल्याकडे जगण्याची सुरक्षितता असते. खरंय, आपल्याला बॅकअप असतो. एक्झॅक्टली. पण राहुलकडे तो पर्यायच नव्हता. त्याच्यासाठी काम करणं म्हणजे जगणं आणि अभ्यास करणं म्हणजे भविष्यातून स्वतःची सुटका करून घेणं होतं. हीच ती इच्छाशक्ती आहे जी त्याच्या इंजिनला कधीही न संपणारी ऊर्जा पुरवत होती. पण थांबा, हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतं. शरीर थकत नाही, इच्छाशक्ती जिंकते. आपण नेहमी कथांमध्ये हेच ऐकत आलोय की अफाट मेहनत केली की फळ मिळतंच. पण वास्तवात जेव्हा एखादा माणूस स्वतःला पूर्णपणे पणाला लावतो, रात्रंदिवस एक करतो आणि तरीही अपयशी ठरतो, तेव्हा ती भावना न्याय नसते. ती खूप भयानक असते. हो, तो एक भयंकर अन्याय वाटतो. आणि राहुलच्या बाबतीत नेमकं हेच घडतं.
या अखंड धावणाऱ्या इंजिनचा अचानक एक मोठा अपघात होतो. माणूस स्वतःच्या कष्टावरील विश्वास कसा टिकवून ठेवू शकतो? बरोबर. तो पूर्णपणे कोलमडून का गेला नाही? जग त्याला इतकं निष्ठुर कसं वाटलं नसेल? तुमची ही अस्वस्थता अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा आपण सर्वस्व पणाला लावतो आणि तरीही अपयश येतं. हो, आणि तरीही अपयश पदरी पडतं, तेव्हा तो केवळ एका परीक्षेचा निकाल नसतो. तो आपल्या संपूर्ण अस्तित्वावर आणि कष्टांवर आलेला एक मोठा प्रश्नचिन्ह वाटतो. अगदी. राहुलच्या मनातही नक्कीच तीच निराशा दाटून आली असेल. पण इथेच पुन्हा एकदा त्याच्या आईचा प्रभाव समोर येतो. या कठीण प्रसंगी त्याची आई त्याला एक अत्यंत मोलाचा सल्ला देते. अपयश म्हणजे शेवट नाही, तो एक नवीन सुरुवात असतो. आता हे वाक्य वरवर पाहता खूप साधं वाटेल, पण यामागे एक मोठा मानसिक बदल दडलेला आहे. मानसशास्त्रामध्ये आपण याला रिफ्रेमिंग म्हणतो. रिफ्रेमिंग? हो. राहुलला हे समजलं की परीक्षेत नापास होणं याचा अर्थ आयुष्यात नापास होणं असं होत नाही. त्याने जी अफाट मेहनत केली होती ती वाया गेली नव्हती. म्हणजे त्याचे कष्ट कुठेतरी कामी येत होतेच. एक्झॅक्टली. त्या कष्टाने त्याला जी शिस्त लावली होती, रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून लक्ष केंद्रित करण्याची जी सवय लावली होती, ती सवय त्याच्यात कायमची भिनली होती. अपयशाने त्याला थांबवलं नाही तर दिशा बदलण्याची संधी दिली. क्या बात आहे. त्याला हे उमगलं की हा मार्ग कदाचित त्याच्यासाठी बनलेला नाही, पण त्याच्यातली ती जिद्द तो दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात वापरू शकतो. अपयश हे प्रवासाचा शेवट नसून तो केवळ दिशा दाखवणारा एक फलक आहे हे त्याने स्वीकारलं. हा दृष्टिकोन खरोखरच सगळं चित्र बदलून टाकतो. म्हणजे त्याने स्वतःच्या कष्टांना बुडीत खर्च, म्हणजे आपण ज्याला संक कॉस्ट म्हणतो, तसं न मानता ती एका नवीन प्रवासाची शिदोरी मानली. अगदी बरोबर. आणि या मानसिक बदलानंतर राहुल खरोखरच थांबला नाही. त्याने शैक्षणिक मार्गाला आपलं अंतिम ध्येय न मानता स्वतःचा एक नवा मार्ग निर्माण करण्याचं ठरवलं. त्याने नवीन कौशल्य म्हणजे नवनवीन स्किल्स शिकण्यास सुरुवात केली आणि व्यावसायिक जगात पाऊल ठेवलं. तो एक छोटीशी बिझनेस आयडिया घेऊन लोकांकडे गेला. जो एक वेगळाच संघर्ष असतो. हो ना. साहजिकच व्यवसाय म्हणजे लोकांशी जोडलं जाणं आणि तिथे नकार पचवणं आलं. त्याला लोकांकडून तू हे नाही करू शकत असे स्पष्ट नकार मिळाले. पण तरीही स्वतःवर विश्वास ठेवून त्याने पहिली कमाई केली. मग छोटं दुकान उघडलं आणि शेवटी एक मोठी कंपनी उभी करून तो थेट करोडपती झाला. हा शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास अचंबित करणारा आहेच. नक्कीच. पण मला इथे एका विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करावंसं वाटतं. एखादा व्यवसाय चालवण्याच्या कौशल्या इतकेच लोकांचे नकार पचवण्याचं कौशल्य माणसाच्या यशामध्ये इतकं निर्णायक का ठरतं? हे नकार त्याला का दुखावू शकले नाहीत? कसं आहे, नकाराची तीव्रता ही तुमच्या पूर्व अनुभवांवर अवलंबून असते. राहुलचा विचार करा. ज्या माणसाने लहानपणी मुसळधार पावसात गळक्या घरात रात्र काढली आहे, ज्याने अन्नाचा एक कण नसताना भुकेचा सामना केला आहे, ज्याने शाळेत रोज स्वतःच्या अस्तित्वाची चेष्टा सहन केली आहे, त्या माणसाला एखाद्या व्यावसायिक मीटिंगमध्ये कोणीतरी तुझी आयडिया चालणार नाही असं म्हणणं काय दुखावणार? खरंय. म्हणजे त्याला ह्या नकाराची सवय झाली होती. सवय नाही, पण त्याच्यासाठी हा नकार गणिताच्या भाषेत सांगायचं तर अगदी नगण्य होता. त्याच्या गरिबीने आणि एक्स्ट्रीम हार्डमोडने त्याला आधीच जीवनातील तळागाळातलं जग दाखवलं होतं, त्यामुळे त्याच्या मनात नवीन काहीतरी गमावण्याची भीती उरलीच नव्हती. हो ना. जेव्हा लोक त्याला तू हे नाही करू शकत असं म्हणत होते, तेव्हा त्याने त्या नकारांना वैयक्तिक अपमान मानलं नाही. त्याला हे माहीत होतं की हा नकार त्याच्या अस्तित्वाला नाही, तर त्याच्या एका व्यावसायिक कल्पनेला आहे. वा. जो माणूस शून्यातून आलेला असतो ना, त्याला पुन्हा शून्यावर जाण्याची भीती वाटत नाही. हीच नकारांना वस्तुनिष्ठपणे पाहण्याची आणि त्यातून शिकून पुढे जाण्याची मानसिकता त्याच्या बालपणातील संघर्षानेच विकसित केली होती. व्यवसाय कौशल्यासोबतच ही बुलेटप्रूफ मानसिक लवचिकताच त्याला शून्यातून शिखरावर घेऊन गेली. गमावण्यासाठी काहीच नसणं हीच त्याची सर्वात मोठी ताकद बनली. एक्झॅक्टली. आणि आता आपण या कथेच्या एका अत्यंत सुंदर टप्प्यावर येतो. राहुल शून्यातून शिखरावर पोचला, करोडपती झाला, त्याच्याकडे आज सर्व भौतिक सुखसुविधा आहेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिखर गाठल्यावर तो स्वतःचं मूळ विसरला नाही. तीच खरी अचीवमेंट आहे. होय. तो आज स्वतःच्या पायावर उभा राहून अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी आणि त्यांच्या स्वप्नांसाठी मदत करतो. जर तुमच्याकडे काही नाही तर समजा तुमच्याकडे सर्व काही आहे, कारण सुरुवात शून्यापासूनच होते. हा या कथेचा मुख्य संदेश इथे अत्यंत ठळकपणे समोर येतो. अगदी बरोबर. की ह्या अडचणीच तुमच्या भविष्यातील यशाच्या इमारतीचा सर्वात मजबूत पाया असतात. हो ना.
या संपूर्ण विश्लेषणातून आपण एक अत्यंत महत्त्वाचा धडा घेतो की बाह्य परिस्थिती कितीही भयानक आणि टोकाची असली तरी ती तुमचा शेवट ठरवू शकत नाही. राहुलचा प्रवास आपल्याला हे दाखवून देतो की सुरुवातीला मिळालेला तो सर्व्हायव्हल मोडचा भावनिक आधार, योग्य वेळी मिळालेला मार्गदर्शनाचा एक शब्द, वेळेचं अचूक आणि कठोर व्यवस्थापन, अपयशाकडे पाहण्याचा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारांना पचवण्याची प्रचंड ताकद. ह्या सगळ्या गोष्टी या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा गरिबीचं रूपांतर केवळ संपत्तीत होत नाही तर एका महान व्यक्तिमत्वात होतं. आणि त्याचं गरीब मुलांना मदत करणं हे दर्शवतं की खरा यशाचं मोजमाप बँक बॅलन्सवरून नाही तर तुम्ही या समाजाला काय परत देता यावरून ठरतं. खरंय. त्याचा भूतकाळ हा त्याच्यासाठी ओझं नव्हतं तर तो त्याच्या यशाच्या गगनचुंबी इमारतीचा पाया होता. हे एका अर्थी परिपूर्ण वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं आहे. ज्या समाजाकडून त्याला सुरुवातीला अवहेलना मिळाली त्याच समाजातील गरजूंना आता तो स्वतः उभा राहून आधार देतोय. आपण आज राहुलच्या आयुष्यातील एक्स्ट्रीम हार्ड मोडच्या जन्मापासून ते त्याच्या विलपॉवर इंजिनच्या अखंड प्रवासापर्यंत आणि शेवटी त्याच्या नकारांना यशाच्या पायऱ्या बनवण्याच्या प्रवासापर्यंत खूप सखोल आणि रंजक चर्चा केली. खूपच छान चर्चा झाली ही. पण आता ही चर्चा थांबवताना मला एक असा विचार समोर ठेवायचा आहे जो या कथेच्या मूळ गाभ्याशी जोडलेला आहे पण आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. जर अशा अफाट संकटांमधून, भुकेतून आणि गरिबीच्या भट्टीतून तावून सुलाखून निघाल्यामुळेच माणसाला इतकं मोठं यश मिळवण्याची ताकद आणि ती अफाट जिद्द मिळत असेल तर आजच्या काळात जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला सर्व सुखसुविधा अगदी सहजपणे कोणतीही अडचण न येऊ देता आणि त्यांच्या मागणीच्या आधीच उपलब्ध करून देत आहोत तेव्हा महान गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारी त्यांच्यातील ती मूळ जिद्द आपण नकळतपणे कायमची संपवून तर टाकत नाहीये ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.